आपण ज्या इमारतीमध्ये राहतो त्या सर्व स्ट्रक्चरची जबाबदारी ही तुमची माझी प्रत्येकाची असते आणि आपण काय करतो त्या ठिकाणी माझा मेंटेनन्स दिला म्हणजे माझी जबाबदारी संपली, हे साफ चुकीचं आहे. तर बिल्डिंगला कसं असतं की छोटे छोटे लिकेजेस असतात, त्याला मायनर टू मेजर लिकेजेस म्हणतो आम्ही, आणि त्या लिकेज मधून बिल्डिंगला खूप मोठ्या प्रमाणात हानी निर्माण होऊ शकते. जसं की लिकेजमुळे तुमच्या भिंती ओल्या होऊन तिथे आतला कलर तुमचा डॅमेज होऊ शकतो, स्ट्रक्चरल रेन्फोर्समेंट तुमचं गंजून बीम कॉलम स्लॅबला तडे जाऊ शकतात, म्हणजे ओव्हरऑल तुमच्या बिल्डिंगची लाईफ कमी होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण स्ट्रक्चर ऑडिट किंवा सल्लागारांचा सल्ला न घेता इमारतीचं रिपेअरचं काम काढता आणि आपल्याला त्याच्यातली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपलं नुकसान होतं आणि आपली फसवणूक होते. आपल्या इमारतीला ज्या स्पेसिफिक रिपेअरची गरज आहे तेच आपण केलं पाहिजे, परंतु आपण तज्ज्ञांचा सल्ला न घेता, जसं ॲज अ लेमॅन तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही रिपेअर कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला अव्वाच्या सव्वा रेट देऊन आणि नको असलेली गोष्ट देखील चुकीच्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करतो किंवा रिपेअर करतो, तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे इमारतीचं रिपेअर करताना अगदी योग्य ते रिपेअरिंग करून आणि ऑप्टिमाइज कॉस्टमध्ये रिपेअर करणं ही खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करून तज्ज्ञांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊनच तुम्ही पुढे रिपेअरचं काम हाती घ्या.